सगळे दिवे स्वच्छ असे घासून घेतलेले आहेत. नमस्कार, सोहम आर्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत. तर सकाळची वेळ आहे त्यामुळे सगळ्यांना सगळ्यात प्रथम गुड मॉर्निंग. तर बघा, दिवसाची सुंदर अशी सुरुवात जी आहे ती झालेली आहे. मस्त अशी झेंडूची फुलं जी आहेत ती सोहमने लावलेली होती. फुलं छान आलेली आहेत. आज नाश्त्यामध्ये डोसा बनवत आहे, तर शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे. ही मस्त अशी फोडणी वगैरे केलेली आहे. याला कोथिंबीर, जिरे, मोहरी टाकून साधी सिंपल खूप मस्त लागते. खोबऱ्याची चटणी नाही आहे. आणि हे आहे डोशाचं पीठ. तांदूळ आणि उडदाची डाळ रात्री भिजवलेली होती. तर आता करायचं आहे ब्रेकफास्ट. हेल्दी ब्रेकफास्ट जो आहे ना तो आज बनवलेला आहे. डोशामध्ये बघा उडदाची डाळ आणि तांदळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे हा एक हेल्दी ब्रेकफास्ट असा ऑप्शन आहे. तर आता दिवाळी वगैरे झालेली आहे त्यामुळे गोडाधोडाचे पदार्थ जे आहेत ते भरपूर खाण्यात आलेले होते. चव जी आहे ती तोंडाला बघा परत येण्यासाठी असं मस्त झणझणीत चटणी आणि डोसा जो आहे ना तो बनवलेला आहे. शेंगाची भाजी बनवलेली आज जेवणामध्ये बघा भाजी आणि भाकरी जी आहे ना ती बनवलेली आहे. कारण दिवाळीमध्ये गोड खाऊन खाऊन काहीतरी असं तिखट जे आहे ना ते खावं वाटत होतं, त्यामुळे मस्त अशी गरमागरम भाकरी आणि त्याच्याबरोबर चवळीची जी भाजी आहे ना ती बनवलेली आहे. तिखटपेक्षा बघा आपली भाजी भाकरी असेल ना तर तोंडाला चव येते. आणि बघा लाडू, करंजी, गुलाबजामुन, शंकरपाळे, बेसनाचे लाडू हे जे सगळे गोडाधोडाचे पदार्थ आहेत ना ते खाऊन बघा आपल्या तोंडाची चव जरा गोड झालेली असते. अशी भाजी भाकरी चवीला छान लागते. आणि आईच्या हातची भाजी भाकरी असेल ना तर खूप चव जी आहे ती आणखीनच दुप्पट होते. तर या ठिकाणी मस्त गरमागरम भाकरी जी आहे ती झालेली अशी खरपूस तव्यावरची गरमागरम भाकरी आणि भाजी. याच्याबरोबर ताक असेल ना तर अतिउत्तम. ताक जे आहे ते नव्हतं, तर गरमागरम भाकरी जी आहे ती तयार झालेली आहे. सगळ्या भाकऱ्या वगैरे आईने करून घेतलेल्या होत्या. दिवाळी झालेली आहे, तर दिवाळी पूजेनंतर आता हे जे देवाचं बॉक्स आहे हे नीट ठेवायचं आहे. आणि तुळशी विवाहाचं जे काही साहित्य होतं ते देखील मी आणून ठेवलेलं आहे. आता याला देखील पुसून घ्यायचं आहे. आणि जी आपण ओटी भरलेली होती ना देवीला, तर ही आपण आपल्यासाठी देखील वापरायला घेऊ शकतो सगळं साहित्य. तर सगळे वस्त्र वगैरे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत जे काही वापरलेले आहेत ते. आणि मग हे आसन वगैरे बघा जास्त धुण्यात येत नाही, तर याला वाळू वगैरे घालायचं आहे. तर हे बॉक्स मला आधी पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये काय काय आहे ते पाहणार आहे आणि मग हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. देवपूजा झालेली आहे. फुलं वगैरे काही भेटलेले नाहीत, तर रोजची देवपूजाही झालेली आहे. दिवाळी झाली. तुळशी विवाह जो आहे तो देखील छान अगदी आनंदामध्ये साजरी केला. आता बघा हळूहळू घरातील सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या आहेत. तर सणावारामध्ये घर सगळं विस्कळीत होतं आणि आपल्याला सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवाव्या लागतात. पूजा जे आहे ते एका पाठोपाठ असतात. दिवाळीमध्ये भरपूर पूजा झालेल्या असतात. त्यानंतर मग तुळशी विवाह जो आहे तो झालेला आहे. तर तुळशी विवाह झाल्यानंतर आता हे सगळ्या जे काही तुळशीचे वस्त्र आहेत ना ते मला छान उन्हामध्ये वाळवून ना घडी करून ठेवायचे आहेत. कारण मग पुढच्या वर्षी परत लागतात. तर सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या असतील तर त्या आपल्याला सणावारामध्ये मिळतात. त्यामुळे बघा सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या अगदी आपल्याला पद्धतशीर अशा ठेवून द्याव्या लागतात. काही अशी कामे असतात बघा जी आपण सणावारामध्ये कंप्लीट करू शकत नाही, जसं की डीप क्लिनिंग असेल. आता पूजा सणावारामध्ये झालेली आहे, त्यामध्ये देवाची भांडे असतील, वस्त्र असतील, अलंकार असेल, हे सगळं वापरण्यात येतं. पूजेचे तांदूळ असतात, सगळं जागच्या जागी ठेवणं, स्वच्छ वाळवून ठेवणं, जे पूजेसाठी चौरंग वापरला जातो तो नीट पुसून ठेवणं, वस्त्र असतील ते जागच्या जागी ठेवणं, हे सगळं काम जे आहे ते आपल्याला सणावाराच्या नंतर करावं लागतं. आणि बघा वेलवेटचे जे वस्त्र आहेत ना याला थोडंसं ऊन द्यावं लागतं, कारण हे वस्त्र जे आहेत ते धुता येत नाहीत. त्यामुळे ह्या वस्त्रांची काळजी जी आहे ती आपल्याला विशेष अशी घ्यावी लागते.
तुळशी विवाह जो आहे ना तो झालेला आहे, त्यामुळे तुळशीच्या जागची जी जागा आहे ती स्वच्छ करून घेत आहे. आणि या ठिकाणी ज्या वाळलेल्या मंजुळा आहेत ना त्या मी असंच या कुंडीमध्ये टाकत आहे, कारण बघा मला गच्च असं तुळस जी आहे ती कुंडीमध्ये भरून आलेली आवडते. सणावरामध्ये वापरलेले तांदूळ आहेत, सगळे तांदूळ आता हे ओले झाल्यामुळे बघा या ठिकाणी पक्षी वगैरे येतात. या ठिकाणी टाकले तर चिमण्या वगैरे खातात. मस्त 6 गालीच्या आहेत. गणपती वगैरे ज्यावेळेस असतात ना त्यावेळेस हे लागतं, त्यामुळे असं गालीच्या ठेवलेल्या आहेत. टेबलवरती टाकायला आता उन्हामध्ये ठेवायचं आहे, वास वगैरे घालायचं. देवाची छोटी छोटी बरीचशी अशी वस्त्र आहेत, हे देखील मला धुवून ठेवायची आहे. बघू शकतो भरपूर काही साहित्य आहे ह्याच्यामध्ये. हा बॉक्स नंतरच माझ्या लक्षात येईल. या बॉक्समध्ये दिवाळीचे जे काही सामान आहे ना ते ठेवलेलं होतं. जेवढे काही दिवे आहेत ते या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. आणि याच्यामध्ये देवाचे जे काही भांडी आहेत ना ती देखील ठेवलेली आहेत. तर हा बॉक्स जो आहे तो मला आधी रिकामा करायचा आहे. याच्यामध्ये काय काय साहित्य आहे ते मी आधी सेपरेटली काढणार आहे. त्यामुळे माझ्या लक्षात येतं की मला कशा पद्धतीनं हा जो बॉक्स आहे ना तो क्लीन करायचा आहे. विशेष करून सगळे दिवे जे आहेत ना ते मला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तर पितांबरीने सगळे स्वच्छ असे दिवे करून घ्यायचे आहेत. या बॉक्समध्ये बघा सगळं देवाचं साहित्य जे आहे ते ठेवलेलं आहे. आणखीन एक बॉक्स आहे. 2 ते 3 बॉक्स जे आहेत ते मी देवाचे केलेले आहेत. बरंचसं सामान आपलं जे आहे ना देवाचं ते आपल्याकडे असतं, त्यामुळे बॉक्सेस जे आहेत ते कमीच पडतात. तर याच्यामध्ये सगळे दिवे वगैरे ठेवलेले होते. छोट्याशा वाट्या असतील, प्लेट्स असतील, देवांचे वस्त्र असेल, सगळं या बॉक्समध्ये ठेवलेलं होतं. आणि बघा माझ्या लक्षात येतं या बॉक्समध्ये माझ्याकडे काय काय वस्तू आहेत, पूजेचे किती सामान माझ्याकडे आहे, जे नाही त्याची मी लिस्ट बनवते. आणि ज्यावेळेस मी मार्केटमध्ये जाते ना त्यावेळेस मात्र ते घेऊन येते, कारण पूजेचं साहित्य भरपूर असतं. आणि प्रत्येक महिन्यामध्ये कोणती ना कोणती पूजा जी आहे ती असते. आता मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे गुरुवारची जी पूजा आहे ती देखील असणारच आहे. असं पूजेचं जेवढं काही साहित्य आहे मी काढलेलं आहे. त्याच्यात सगळे दिवे वगैरे आहेत, हे कॉइन्स आहेत, हे सगळं वस्त्र जेवढं काही आहे ते सगळं मी काढलेलं आहे. याच्यामध्ये लाइटिंग वगैरे आहेत. तर या दिवाळीच्या लाइटिंग आहेत. यामध्ये बघा हे विभूती आहे आणि त्यानंतर हे वस्त्र, हे सगळं काढलेलं आहे. आता हे सगळं मला ठेवायचं, आधी स्वच्छ धुवून घेणार आहे. हे असे 2 दिवे होते माझ्याकडे, एकच दिसतोय आणि हा लग्नातला आहे, याची जोडी तर नाहीये. हे संपूर्ण दिवे स्वच्छ करण्यासाठी सगळे दिवे जे आहेत ना ते मी सेपरेट असे काढलेले आहे. ज्यावेळेस तुम्ही सामानचं डिक्लटरिंग करत असता त्यावेळेस प्रत्येक वस्तूचं सेपरेशन करा, त्यामुळे तुमच्या लक्षात येतं की तुम्हाला कशा पद्धतीने क्लिनिंग जी आहे ती करायची आहे. तर सगळे दिवे असे आधी मी सेपरेट केलेले आहेत. तर आता पाण्यामध्ये सगळे दिवे जे आहेत ते थोड्या वेळ भिजवत घालणार आहे आणि त्यानंतर मग छान असे हे सगळे दिवे ना निघतात. थोडीशी पावडर लावली की स्वच्छ असे हे सगळे दिवे निघतात. तर दिवाळीनंतर आपल्याला सगळ्यात आधी महत्त्वाचं काम जे आहे क्लिनिंगचं ते म्हणजे असतं दिवे वगैरे स्वच्छ करणं, कारण दिवाळीमध्ये आपण भरपूर दिवे जे आहेत ते लावलेले असतात.
त्यामुळे समया असतील, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे असतील ना, तर सगळं स्वच्छ करून जर ठेवलं ना, तर पूजा ज्यावेळेस आपण नेक्स्ट टाइम करतो त्यावेळेस फार सोपं होतं. क्लिनिंग जी आहे ती फार महत्वाची असते. सगळे दिवे बघा असे स्वच्छ असे भरून ठेवलेले आहेत. दिवाळीच्या नंतर बघा सगळ्यात महत्वाचं काम जे असतं ते म्हणजे हे दिवे जे आहेत ते क्लीन करणं. कारण दिव्यामध्ये तेल जे आहे ते आपण वापरलेलं असतं, त्यामुळे काय होतं की सगळे दिवे जे आहेत ते बरीचशी चिकट होतात आणि मग ते लवकर निघत नाहीत. आणि असं जर आपण ते ठेवलं ना, तर मग आपल्याला ते स्वच्छ करायला फार प्रॉब्लेम येतो. त्यामुळे लागलीच जर सगळे दिवे वगैरे स्वच्छ करून ठेवलात ना, तर मग पुढच्या वर्षी ते तुम्हाला छान वापरता येतात. आणि आता पूजा जी आहे ती असतेच, कारण बघा आता मार्गशीर्ष महिना आहे, त्यामुळे गुरुवारी जी आहे ना ती पूजा करण्यासाठी आपल्याला दिवे जे आहेत ते लागतात, समया लागतात. तर सगळे दिवे जे आहेत ते मी स्वच्छ असे करून घेतलेले आहेत. जे बघा पंत्या होत्या ना ते आणखीन मला क्लीन करायचे आहेत. तर हे जे काही पितळी दिवे आहेत ना तेच मी स्वच्छ करत आहे, कारण मग लक्ष्मीपूजनमध्ये वगैरे वापरलेलं होतं. तुळशी विवाहासाठी हे सगळे दिवे जे आहेत ते वापरलेले होते. दोन तीन वेळेस स्वच्छ असं पाण्यानं धुतलं तर हे सगळे दिवे छान असे निघतात. आणि काय आहे की हे दिवे सुकवण्यासाठी मी कॉटनचा जो कपडा आहे तो घेतलेला आहे, नॅपकिन जो आहे ना तो घेतलेला आहे. त्याच्यावरती हे सगळे दिवे जे आहेत ते सुकवायला ठेवणार आहे. आणि त्यानंतर मग हे दिवे जे आहेत ते प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून ठेवणार आहेत. ज्यावेळेस नेक्स्ट पूजा वगैरे असेल ना त्यावेळेस वापरण्यासाठी सोपं पडतं. तर अशा पद्धतीनं प्रत्येक वस्तूची आपल्याला काळजी घ्यावी लागते. सणवार असो किंवा आपला रोजचा दिवस, गृहिणीला काम जे आहे ते बरंचसं असतं आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी ज्या आहेत ना त्या ठेवाव्याच लागतात, नाहीतर मग धावपळ होते आपली. या ठिकाणी थोडासा साबणाचा जो वापर आहे तो केलेला आहे, कारण दिव्यामध्ये आपण तेल टाकलेलं असतं त्यामुळे दिवे जे आहेत ते चिकट होतात. त्यामुळे थोडंसं साबण वगैरे लावलं ना दिवे अगदी छान निघतात. तर सगळे दिवे जे आहेत ते मी धुवून घेतलेले होते. सकाळी काही भांडी वगैरे जे आहेत ती घासलेली होती, तर पालथी वगैरे घालून घेत आहे, कारण ओटा जो आहे तो मला क्लीन पाहिजे आहे. कारण याच्यावरतीच मी सगळे दिवे जे आहेत ते ठेवणार आहे. 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ असं सगळे दिवे जे आहेत ते धुवून घेतलेले आहेत. आता छान असा मस्त कॉटनचा रुमाल जो आहे ना तो घेतलेला आहे, छोटासा नॅपकिन आहे हा. आता याच्यावरती सगळे दिवे जे आहेत ते असे सुकवायला ठेवणार आहे. त्यानंतर मग हे सगळे दिवे एका प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये वगैरे भरून ठेवणार आहे. त्यामुळे पूजेसाठी हे सगळे दिवे ना रेडी होतात. सगळे दिवे स्वच्छ असे घासून घेतलेले आहेत, वाळायला ठेवलेले आहेत. हा थोडासा खूप दिवसाचा आहे, तर याला परत घासणार आहे. थोडस साईडला राहिलेलं आहे याच्यात. दिवाळीमध्ये बघा आपण भरपूर असे लाईट जे आहेत ना ते वापरत असतो. ह्या लाईटच्या समया आहेत, तर ह्या काही मी वापरायला काढलेल्या नव्हत्या. तर आता बॉक्समध्ये काढून स्वच्छ असं परत याला छान पॅक करून ठेवणार आहे. आणि हे चालू आहेत की नाही ते देखील मला चेक करायचं आहे. तर मस्त अशा या समया आहेत ज्या मी गणपतीला वापरत असते, तर आधी चेक करून घेते हे चालू आहेत की नाही ते. या ज्या समया आहेत ना त्या खूप छान अशा समया आहेत. बरीच वर्ष झालं मी या समया वापरत आहे. तर 2 समयाची जोड जी आहे ती माझ्याकडे आहे. गणपती वगैरे सण असेल ना तर त्यावेळेस या समयाचा मी वापर करते. तर बॉक्समध्ये भरून ठेवल्यानंतर ना छान राहतात ह्या. त्यामुळे असं प्लास्टिकची एक कॅरी बॅग जी आहे ती मी केलेली आहे. ही जी कॅरी बॅग आहे ना ती मला सुरुवातीलाच भेटलेली होती, त्यामुळे याच्यामध्ये पॅकिंग वगैरे करून ठेवलं ना तर हे छान समया राहतात. त्याचा कलर वगैरे काहीही निघत नाहीत. जशा मी नवीन घेतलेल्या होत्या ना तशाच अगदी या समया आहेत. तर वर्षानुवर्ष या ज्या समया आहेत त्या चालत आहेत. आणि या ठिकाणी लाइटिंगच्या काही वायरी आहेत ना त्या देखील मी असं बॉक्समध्ये भरून ठेवत आहे. बरंचसं आपल्याला दिवाळीचं साहित्य आहे बघा, ते छान असं ठेवावं लागतं. आणि या ठिकाणी पूजेचं काही साहित्य आहे. याच्यामध्ये बघा देवाचं सगळं साहित्य आहे, सगळं खराब झालेलं आहे, चेंज करायचे आहे.
बराच दिवस बंद असल्यामुळे चक्क असं याच्यामध्ये अशी पावडर तयार झाली आहे, पूर्ण भुक्का झालेला आहे. आता हे सगळं साहित्य जे आहे, सुपाऱ्या वगैरे चांगल्या आहेत, ही चांगली आहे सुपारी. हे बदाम वगैरे चांगलं आहे. जे चांगलं साहित्य आहे ना ते काढणार आहे पूजेचं. बाकी सगळं हे विसर्जित करायचं आहे. विविधीचा छोटासा जो डेलीचा होता तो देखील तुकडा याच्यात सापडलेला आहे. गंध वगैरे पाणी टाकून याला काढवणार आहे. खारक लागतं, खारकेचा फक्त असा तुकडा दिला, बाकी सगळं याचा भुका जो आहे तो झालेला आहे. दिवाळीमध्ये जे काही दिवे वगैरे वापरलेले होते ते तर मी क्लीन केलेले आहेत. मात्र हा जो बॉक्स आहे तो मी क्लीन केलेला नव्हता, तर हा मी असाच पेंडिंगमध्ये ठेवलेला होता. कारण दिवाळीमध्ये पूजेची तयारी वगैरे होती, त्यामुळे हे सगळं डीप क्लिनिंग करायला फार वेळ लागतो. तर हे सगळे स्टीलचे भांडी आहे, त्यामध्ये छोट्या छोट्या वाट्या असतील, मग काही पितळी आणि काही तांब्याची भांडी देखील देवांची आहेत. तर हे देखील मला स्वच्छ करायचं आहे. कारण रोजची देवपूजा करत असताना आपण एक पेला जो आहे ना तो पाण्याचा भरून ठेवत असतो देवघरामध्ये, तर ते देखील मला स्वच्छ करायचं आहे. काही पितळी प्लेट्स आहेत ते देखील क्लीन करायचे आहेत. कॅन्डल लाईट होल्डर आहे, ठेवणार आहे याच्यात. देवपूजेचे जे काही वस्त्र असतील ना ते देखील मी असे साईडला केलेले आहेत. मग रोजचे वस्त्र असतील किंवा सणावारासाठी लागणारे जे काही वस्त्र आहेत ना ते मी असे प्लेटमध्ये ठेवलेले आहे. याच्यामुळे काय होतं की मला क्लिनिंग जी आहे ती कशा पद्धतीनं करायची आहे ना ती लक्षात येते. आता हे सगळे वस्त्र मी धुवून घेणार आहे. काही अलंकार आहेत ते देखील स्वच्छ असे धुवणार आहे, वाळवणार आहे, त्यानंतर वापरायला काढायचं आहे. ही जी माळ आहे ना ती मी गणपतीच्या पूजेमध्ये वापरते, त्यामुळे सेपरेट असा बॉक्स बनवलेला आहे. काही मुकुट असतील, काही लेस असतील, त्यासाठी असा छोटासा बॉक्स जो आहे ना तो बनवलेला आहे. आता हा जो बॉक्स आहे तो मी असा बॉक्समध्ये ठेवून घेत आहे. आता मार्गशीर्ष महिना येत आहे, त्यामुळे काही जागा बांगड्या आहेत त्या याच्यामध्ये ठेवत आहे. हे देवी याचे डोळे आहेत, हे सगळा शृंगार जो आहे तो असं याच्यामध्ये ठेवत आहे. त्यानंतर ही नथ ती देखील याच्यात ठेवत आहे. आणि हळदी कुंकू हे घासून घ्यायचं आहे आणि मग परत हे हळदी कुंकू. हा आहे गणपती बाप्पाचा मुकुट. दररोजच्या पूजेसाठी जे काही साहित्य लागतं ना ते देखील या बॉक्समध्ये सापडलेलं आहे. भस्म जी आहे ती देखील सापडलेली आहे. तर असं एक्स्ट्राची जी भस्म आहे ते पेपरमध्ये रॅप करून ठेवते. काही वाती जे आहेत ते देखील सापडलेले आहेत. कुंकवाच्या डब्या असतील, मग जे काही पूजेचं साहित्य असेल, बदाम, खारीक, हे सगळं जे आहे त्यासाठी मी एक छोटासा बॉक्स बनवते. आणि बघा वटपौर्णिमेसाठी लागणारं जे वस्त्र आहे ते देखील मला सापडलेलं आहे. तर ताटवरती वगैरे टाकण्यासाठी या वस्त्रांचा मी वापर करते. आता मार्गशीर्ष महिना चालू होतो त्यामुळे मंगळसूत्र वगैरे लागतं, तर हे या बॉक्समध्ये ठेवणार आहे. आणि याला सगळ्याला ऊन वगैरे देऊन मग हे बॉक्समध्ये ठेवून घेणार आहे. आणि काही बॉक्समधलं एवढं ठेवलेलं आहे, जे लाईट आहेत दिवाळीचे ते ठेवलेले आहेत. त्यानंतर मग उदबत्ती, परत मग जे काही शृंगार वगैरे लागतं, हार वगैरे लागतं, हे सगळं दिवाळीचं साहित्य आहे ते असं बॉक्स बनवलेलं आहे, ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. हळदी कुंकाचे बॉक्सेस काढायचेत. आता हे सगळं ताटामध्ये जेवढं काही मी वाट्या वगैरे काढलेले आहे, जेवढं काही आहे ते धुवून घ्यायचं आहे. आणि हे एक्स्ट्राची जी विविध आहे ती मात्र खाली ठेवणार आहे. जे देवघर आहे त्या त्याला सकाळी धुवून आहे आणि हे वाळायला ठेवलं लागते, तसंच सकाळी वाळल्यानंतर मग ठेवणार आहे. याच्यातलं सकाळी हे सगळे वस्त्र वगैरे वाळू घालायचे. दररोजची देवपूजा ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस बघा आपल्याला पूजेचं बरंचसं साहित्य जे आहे ना ते लागत असतं. आणि या देवघराच्या खाली असा बॉक्स आहे, याच्यामध्ये भरपूर असा स्पेस आहे, त्यामुळे याच्यामध्ये बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत ना मी ते ठेवू शकते. काही काडीपेटी असतील ना तर बघा त्यासाठी देखील असा बॉक्स बनवलेला आहे. काडीपेटी तर आपल्याला लागतेच, कारण दिवा वगैरे आपल्याला आधी प्रज्वलित करावा लागतो. त्यानंतर पूजेसाठी काही तांदूळ लागतात,
कुंकवाच्या काही डब्या असतील, मग काही आपली शुक्रवारची वगैरे पूजा असेल तर त्यासाठी आपल्याला कॉईन्स लागतात. त्यानंतर मग पूजेचं जे काही साहित्य आहे त्यामध्ये बदाम, खारीक, सुपारी हे सगळं लागतं. तर ते मी अगदी समोर ठेवलेलं आहे, कारण बॉक्स जो आहे तो भरपूर असा मोठा आहे. तर बघा मैत्रिणींनो, दिवाळीच्या नंतर आपण आपल्या घरातील पूजेचे जे साहित्य आहे ते कशा पद्धतीनं क्लीन करू शकतो आणि आपल्याला काय काय तयारी जी आहे दिवाळीच्या नंतर करावी लागते, हे सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा. तर चला भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना ओम नमः शिवाय.